नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझं सरोज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती. तर एका ड्रेसच्या उरलेल्या कापडापासून एक छान अशी आपण बॅग बनवणार आहोत. त्यासाठी मी नॉनवॉन आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये गोणी टाकलेली आहे. याला क्विल्टिंग करून घेतलेलं आहे. मी मध्ये गोणी टाकली. जर नॉनवॉन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही साधा आतून पीस जरी लावला अस्तर म्हणून तरी चालेल. एकदम घरच्या साहित्यामध्ये काहीही बाहेरून विकत आणायची गरज नाही. झिप वगैरे पण आपण जुन्या बॅगची पण काढू शकतो आणि ती पण लावू शकतो. त्याचं मेजरमेंट आहे 14 बाय 15.5 असं मी घेतलेलं आहे मेजरमेंट. आणि घरच्या एखाद्या छोट्याशा म्हणजे उरलेल्या कापडापासून आपण ही बनवू शकतो. तुम्ही साडीचं कापड घेऊ शकता किंवा ब्लाऊज पीस असेल तर त्याचंही घेतलं तरी चालेल. हे माझं ड्रेसमधलं उरलेलं कापड आहे तेच मी घेतलेलं आहे. याच्यावरती आता वरचं पॉकेट बनवायला आहे ना 3 इंचावर आपण वरून मार्क करणार आहोत आणि इथे झिप अटॅच करायची. मग तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आता हे 3 इंचावर आपण मार्क करून घेतले. इथं आता मी कट करून घेते याला. आणि खूप सोपी पद्धत आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्हाला. आता याला पूर्ण झिप न लावता मी मधोमध 8 इंचाची झिप घेतलेली आहे आणि साईडने त्याला कपड्याने फिनिश केलेलं आहे. बघा थोड्याशा पट्ट्या लावून घेतलेल्या आहे. जर हवं असेल तर तुम्ही पूर्ण झिप पण लावू शकता किंवा मग अशी पण लावू शकता. आता याच्यावर अशी उलटी ठेवून झिप आणि त्याच्यावर स्टिच करायचे आणि पलटवून त्याच्यावरती दाबटीप द्यायची. दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता ही जी वरची पट्टी आहे ती पण आपण याच्यावरती उलटी ठेवायची. ह्याच्यावर पण स्टिच करायचं आणि पलटवून याला पण दाबटीप देऊन घ्यायची. हे बघा ह्या प्रकारे. आता आतून आपण याला अस्तर लावणार आहोत जेणेकरून आपलं मग पॉकेट तयार होईल. तर याची उंची मी 11 इंच घेतलेली आहे आणि रुंदी जी आपली बॅगची असेल ती. आता या प्रकारे याला चारही बाजूने स्टिच करायचं आहे. फक्त खालची साईड आहे ना थोडीशी फोल्ड करून स्टिच करायची आणि असं चारही बाजूने आपण त्याला शिवून घेणार आहोत. तर हे आपलं झालं पॉकेट तयार. आता वरती आपल्याला एकदा बेल्ट अटॅच करून घ्यायचे. तर बॅगचा मधोमध आपण एकदा सेंटर काढून घ्यायचं आहे बरोबर. आणि सेंटरपासून दोन्ही साईडनी 3-3 इंचावरती मार्क करायचे. दोनही बाजूने 3-3 इंच मार्क करून घ्यायचे आणि याच्यावरती बेल्ट स्टिच करायचं आहे. तर बेल्टची उंची आहे 22 इंच. 2 बेल्ट घेतलेले आहे आणि या प्रकारे आता आपण त्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे. दोन्ही साईड मी स्टिच करून घेते एकदा. बेल्ट लावून घेतलेले आहे. आता आपण याच्यावरती झिप अटॅच करायची. तर आता ही मी 16 इंच आपलं 15.5 इंच मार्क आपलं माप होतं ना बॅगचं, मी 16 इंच झिप घेतलेली आहे. थोडीशी एक्स्ट्राचीच ठेवायची. तर आता याला स्टिच करून वरून दाबटीप दिलेली आहे आणि आता हा दुसरा भाग आपण त्याच्यावरती ठेवायचा आणि त्याला पण स्टिच करून घ्यायचं आहे. आणि आता आपण इथून झिप ओपन करून घ्यायची आहे म्हणजे दुसऱ्या साईडने पण आपण दाबटीप देऊन घेऊया. या प्रकारे आता याच्यावरती पण दाबटीप देऊन घ्यायची. आणि आता रनर होऊन घ्यायचं. याच्यामध्ये रनर होऊन घेतलेला आहे. आता याला आपण पलटवून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने स्टिच करून घ्यायचे. खूप साधी सोपी सिंपल पद्धत सांगितलेली आहे. तुम्ही जर बॅग बनवलेली नसेल, जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तरीही तुम्ही या प्रकारे बनवू शकता आणि घरचंच साहित्य वापरायचं, कुठलंही विकत आणायची गरज नाही आहे. झिप रनर जर नसेल तर तुम्ही एखाद्या जुनी बॅग असेल त्या जुन्या बॅगचं पण काढून याला लावू शकता. आता एक असाच साधा पीस होता, त्या पीसच्या मी अशा पट्ट्या कापून घेतलेल्या आहे आणि आता याच्या आपण रफ एजेस यांनी फिनिश करून घेऊ म्हणजे दागे दोगरे काही त्यातले आपले निघणार नाही.
तर या प्रकारे थोडंसं फोल्ड करून स्टिच करायचं इथे आणि मग त्याला या प्रकारे असं घ्यायचं, असं करायचं आणि फोल्ड इथे पण फोल्ड करायचं. पट्टी आपण याला पट्टी देणार आहोत अशी. याने काय होईल की आपली वरची झिप जवळचं पण एकदम व्यवस्थित फिनिश होईल. या प्रकारे दोन्ही साईडनी मी आता याला रफ एजेस याची फिनिश करून घेतलेले आहे. आता आपण याचा बेस तयार करूया. तर बेससाठी ना 2.5 इंचाचा मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे. 2.5 बाय 2.5. दोन्ही साईडनी 2.5 बाय 2.5 असा बॉक्स आपण तयार करून घेऊ आणि कट करून घ्यायचे. आता हे कट करून घेऊया आणि याचे पण बॉक्स स्टिच करून याला पण आपण रफ एजेसनी फिनिश करून घ्यायचे. आता हे कट करून घेतले, त्याला या प्रकारे पकडून आणि इथे स्टिच करायचे व्यवस्थित आणि यासारखीच त्याला पण आपण पाइपिंग देऊन घ्यायची. हे बघा, पाइपिंग देऊन घेतलेली आहे आणि आता आपली बॅग एकदम रेडी झालेली आहे. तुम्हाला आता सरळ करून दाखवते. व्यवस्थित कोपरे वगैरे बाहेर काढून घेऊया आणि एकदम फिनिशिंगमध्ये येते. पण जरी त्यात गुणी टाकलेली असली ना तर त्याने सुद्धा एकदम मस्त रबर शीटसारखी अशी फिनिशिंग येते बॅगला. खूप छान आणि सुंदर बॅग आपली बनून तयार होती. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. एकदम घरगुती साहित्यामध्ये बनवलेली आहे. तर या प्रकारे बॅग आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू.